प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, एकेकाळचे पॅन्थर आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय रामदास आठवले यांच्या मंत्रिमंडळाला, केंद्रीय मंत्रिमंडळाला 10 वर्ष पूर्ण झाली, म्हणून त्यांच्या समर्थकांनी मुंबईमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता, सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता। या सत्कार कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ जे कॅबिनेट मंत्री आहेत ते, अशा अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती। अर्थात रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार, खासदार नसताना गेली 10 वर्ष सत्तेमध्ये राहणं, मंत्रिपदावरती राहणं हे फक्त आठवले यांना जमू शकते। अर्थात रामदास आठवले यांच्याही आधी अशाच प्रकारचा राजकीय करिश्मा रासू गवई यांनी करून दाखवला होता। त्यांच्याही मागे कोणी आमदार नव्हता, खासदार नव्हता, कोणीच नव्हतं, तरी सुद्धा ते महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते बनले, बिहारचे राज्यपाल बनले, अनेक पद त्यांनी भूषवली। अर्थात आज त्यांची जागा कुठे आहे? आज रासू गवईंना भले ते सत्ता सिंहासनावर बसले, सगळं काही झालं, जनतेच्या हृदय सिंहासनावरती मात्र ते कधीही बसू शकले नाही। जनतेनं त्यांना कधीही स्वीकारलं नाही। अशी सत्ता पद राजकारणामध्ये कोणाची जीव हुजुरी करून जर मिळत असेल तर ती काय कामाची? अर्थात तो आपला असा विषय नाही। आपला विषय आहे रामदास आठवले यांना जी 10 वर्ष पूर्ण झाली, त्या 10 वर्षाच्या निमित्तानं जो काही सत्कार कार्यक्रम घडवून आणण्यात आला किंवा करण्यात आला, या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी, कोणी त्यांना अद्भुत रसायन म्हटलं, कोणी त्यांना राजकीय तज्ज्ञ म्हटलं, तर कोणी त्यांना मोदीजींचे खास म्हटलं। मित्रांनो, मोदीजींचे खास राहून उपयोग काय? जर त्या सत्तेचा फायदा समाजाला होत नसेल तर ते मोदीजींचे खास राहण्यात काही अर्थ नाहीये। ज्या ज्या वेळेला रामदास आठवले संसदेमध्ये तोंड खोलतात, बोलतात, त्या वेळेला फक्त आणि फक्त ते मोदीजींचे गुणगान गाताना दिसतात, अमित शहाचे गुणगान गाताना दिसतात, सत्तेचे गुणगान गाताना दिसतात। तुमच्या आमच्या प्रश्नांवरती रामदास आठवले कधी बोललेत का? समाजावरती जो अन्याय अत्याचार होतो, ज्या समाजातून रामदास आठवले मोठे झाले, त्या समाजावरती अन्याय अत्याचार होतो, त्या वेळेला रामदास आठवले कधी बोलतात का? अर्थात याचं उत्तर नाही, असंच आपल्याला मिळेल। मित्रांनो, ते राजकीय तज्ज्ञ त्यांना म्हणवतात। मान्य आहे की जिथं हवा तिथं रामदास आठवले जातात, जिथं सत्ता मिळणार तिथं रामदास आठवले जातात, पण याला स्वाभिमानी राजकारण म्हणतात का? हे सत्ता लोलूप राजकारण आहे, ना आचार ना विचार, फक्त मला सत्ता कुठं मिळेल, भले माझा एकही कार्यकर्ता नगरसेवक नाही झाला हरकत नाही, काही घेणं देणं नाही, परंतु मला मात्र सत्ता मिळाली पाहिजे। त्यासाठी संपूर्ण पक्ष जरी कोणाच्या दावणीला बांधावा लागला तरी तो बांधायला आठवले साहेब तयार आहे, असं त्यांच्या एकूण राजकीय वर्तुळावरून दिसून येत आहे। मित्रांनो, 10 वर्ष सत्तेमध्ये राहणं हे काही साधा आणि सोपं नाही। एकही आमदार, एकही खासदार नसताना 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राहणं म्हणजे हा अलीकडच्या काळातला भारतामधला एक राजकीय चमत्कार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु मी त्याला राजकीय चमत्कार म्हणणार नाही। कारण रामदास आठवले यांना जे काही मंत्रिपद मिळालेलं आहे त्यात आठवले यांची कर्तृत्व काय? आठवले यांनी असं कोणतं सामाजिक कार्य केलं की ज्याच्यामुळे त्यांना ते मंत्रिपद मिळालं? अर्थात ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करतात। बाबासाहेबांच्याच नावामुळे, बाबासाहेबांमुळेच त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे। आणि मी नेहमी माझ्या अनेक भाषणांमध्ये, माझ्या व्याख्यानांमधून मी अनेकदा मत मांडलेलं आहे की प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणाला शह देण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर या आपल्या पुढे झुकणार नाही, आपल्या पुढे वाकणार नाही, हे भारतीय जनता पक्षाला पुरेपूर माहीत असल्यामुळं मग
आपल्या सत्तेमध्ये हाजी करणारा कोणतरी हवा, त्यासाठी त्यांनी रामदास आठवलेंना तिथं घेतलेलं आहे. ज्या दिवशी प्रकाशजी आंबेडकर भारतीय जनता पक्षाबरोबर जातील, त्या दिवशी रामदास आठवलेंचं मंत्रिपद संपुष्टात येईल. हे सांगायला कोण्या राजकीय तज्ञाची इथे आवश्यकता नाही, कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय. ज्या दिवशी प्रकाशजी आंबेडकर भारतीय जनता पक्षाबरोबर जातील, त्या दिवशी रामदास आठवलेंची गरज भारतीय जनता पक्षासाठी संपलेली असणार आहे. रामदास आठवलेंना ते काही विचारणार नाही, कोणत्याही प्रकारचा त्यांना राजकीय भाव तिथं देणार नाही. मित्रांनो, रामदास आठवले नेहमी एक गोष्ट अभिमानानं सांगतात, मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते. ही अभिमानानं सांगायची गोष्ट आहे. आठवलेजी, तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की जिथं मी जातो तिथं माझ्या समाजाला मी न्याय मिळवून देतो, माझ्या समाजासाठी मी आवाज बुलंद करतो, सत्तेला जाब विचारतो. फक्त सत्तेचे गुणगान गात नाही, फक्त मोदींचे गुणगान गात नाही, तर मोदीला जाब देखील विचारतो माझ्या समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध. पण ते तुम्ही नाही बोलू शकणार. असो, मी म्हणतो आम्ही हिंदू मिल वगैरे मिळवून दिले किंवा लंडन मधलं बाबासाहेबांचं घर मिळवून दिलं, मान्य आहे. या गोष्टी जरी सरकारने मिळवून दिल्या असल्या तरी, सरकारच्या माध्यमातून जरी मिळाल्या असल्या, आंदोलन आम्हालाच करावी लागलेली तो भाग वेगळा. लंडन मधील घर म्हणा किंवा हिंदू मिल स्मारकाची जागा म्हणा, हे जरी सरकारनं मिळवून दिलं असलं तरी बाबासाहेबांच्या लेकरांवरती जो अन्याय अत्याचार होतो त्याला सरकारनं कधी न्याय दिला का? आज आमच्या बार्टीमधल्या पोरांना, जे विद्यार्थी आमचे उच्च शिक्षित विद्यार्थी, त्यांची फेलोशिप बंद आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, त्यांना शिक्षणासाठी कर्ज काढून त्यांना शिकावं लागतंय. अशा वेळेला आठवलेजी, तुम्ही आवाज का उठवत नाही? आज देखील उपवर्गीकरणाच्या नावाखाली दोन समूहामध्ये भांडणं लावून देण्याचं काम शासनाच्या पातळीवरती सुरू आहे. तिथेही तुम्ही आवाज उठवताना दिसत नाही. सत्तेची मजबुरी आम्ही समजू शकतो, परंतु जनतेच्या पुढं ही सत्ता गौण आहे. जनतेमुळे सत्ता मिळाली ना, त्या जनतेच्या जीवावर, बाबासाहेबांच्या जीवावरती तुम्ही सत्ता मिळवली ना. अन्यथा रामदास आठवले या व्यक्तीला ती सत्ता दिलेली नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला 10 वर्ष पूर्ण झाली मंत्रिपदाला, आम्हालाही आनंद आहे, परंतु आम्हाला अधिक आनंद झाला असता जर ती स्वाभिमानी युती करून जर तुम्ही मंत्रिपद मिळवलं असतं, आम्हाला अधिक आनंद झाला असता. आज जर तुम्ही विधान परिषद म्हणा किंवा विधानसभेमध्ये म्हणा आपल्या कार्यकर्त्यांना आमदारकी मिळवून दिली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. महानगरपालिकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक पदावरती नेऊन तुम्ही ठेवलं असतं तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. जनतेसाठी तुम्ही संसदेमध्ये भांडला असता, जाब विचारला असता सत्तेला, आम्हाला अधिक आनंद झाला असता. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, जी सत्ता आम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाही ती सत्ता आमच्या काय कामाची? अशी वांझोटी सत्ता आमच्या काय कामाची? असं 10 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल आपलं अभिनंदनच करतो आणि एक आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. भले 10 वर्ष तुम्ही समाजाच्या प्रश्नांवरती बोलला नसाल, सत्तेला जाब विचारला नसेल, परंतु आता तरी तुम्ही समाजासाठी लढा. आपल्यातला आंबेडकरी बाणा जिवंत ठेवा, स्वाभिमानीपणा जिवंत करा, पॅन्थरला जागं करा, सत्तेला जाब विचारा. जरी या सत्तेनं तुमच्या खुर्चीला हात देखील लावण्याचा प्रयत्न केला तर मग आम्ही जाब विचारू. जर तुम्ही समाजासोबत असाल, समाजासाठी तुम्ही लढत असाल, तर निश्चितपणे तुम्हाला समाज साथ दिल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा रासू गवईने देखील तुमच्यासारखी सत्ता मिळवली होती. एकही आमदारने, एक खासदारने, काही नाही. आज कुठे? आज ते गवई साहेब कुठे? नामोनिशान मिटलेलं आहे. परंतु जे कोणी समाजासाठी निस्वार्थीपणे लढतात ते मात्र जनतेच्या हृदय सिंहासनावरती विराजमान असतात. आठवलेजी, तुम्हाला रास गवई बनणं आवडेल की निस्वार्थी नेता, जनतेचा लोकनेता बनायला आवडेल? तुम्हीच ठरवा. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.